सायंकाळी 5:30 दरम्यान ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरू आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीच्या ऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता। तर 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। आता अगदी काही क्षणात मतदानाला सुरुवात होणार आहे, कारण 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 अशी मतदानाची वेळ असणार आहे। त्यामुळे काही मतदार पहाटेपासूनच मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे। बारामती असो, सोलापूर असो, छत्रपती संभाजीनगर असो, या सगळ्या ठिकाणी, या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये जोरदार आपल्याला प्रचार पाहायला मिळालेला होता। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर अगदी प्रचार न करता ही निवडणूक होती आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या निवडणुकांकडे विशेष लक्ष असेल। तर आता मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे किंवा मतदानाला काही क्षणात सुरुवात होतीये। 3 आपले रिपोर्टर आपल्या सोबत आहे। बारामतीमधून मंदार गोंसारी आपल्या सोबत आहे, सोलापूरमधून आफताब शेख आपल्या सोबत आहे, तर कोल्हापूरमधून विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण जाणार आहोत बारामतीमध्ये मंदारकडे। मंदार, बारामतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होतीये आणि त्यामुळे कुठे कुठे पवार कुटुंबाचं मतदान आहे हा पहिला प्रश्न। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर होणारी ही निवडणूक असल्यामुळे आज कसं वातावरण आहे एकूण बारामतीमध्ये? पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचं मतदान हे काटेवाडीमध्ये असलेल्या मतदान केंद्रावरती आहे आणि त्याच मतदान केंद्रावरती अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार आणि त्यांच्या आई यांचं मतदान आहे। तर रोहित पवार यांचं मतदान मी आत्ता ज्या पिंपळी गावामध्ये आहे त्या पिंपळी गावातील माझ्या पाठीमागे असलेल्या मतदान केंद्रावरती आहे। तुझा दुसरा प्रश्न होता वातावरण। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची पार्श्वभूमी या निवडणुकीला आहे। आपण पाहिलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि पुणे जिल्ह्यातील 17 नगर परिषदांपैकी जवळपास 11 नगर परिषदा अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने जिंकल्या। दुसरी फेरी होती ती महापालिका निवडणुकांची, ती मात्र भारतीय जनता पक्षाने जिंकली। पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका भाजपने जिंकल्या। त्यानंतर तिसरी फेरी होती ती या जिल्हा परिषद निवडणुकीची, मात्र या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच अजित पवारांचा मृत्यू झाला आणि त्यामुळं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये प्रचार झाला नाही, दोन्ही बाजूंकडून झाला नाही। त्यामुळं या निवडणुकीकडे आता विना प्रचाराची निवडणूक होते आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीचा जो निकाल असेल तो दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल हे ठरवणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा होती आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या वाटचालीची दिशा एका अर्थाने या निवडणुकीचा निकाल निश्चित करणार आहे। थोड्याच वेळामध्ये रोहित पवार या मतदान केंद्रावरती मतदानासाठी पोहोचणार आहेत। माधवी, नक्कीच राष्ट्रवादीच्या या सगळ्या नेत्यांनी, खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भावनिक साथ घातलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।